पप्पासाठी मोदक तर आपण बनवतो जसं एरवी. आता हे जरा नवीनच मी बनवलं आहे तुमच्यासाठी, तुमच्यासोबत शेअर करते. तर चला पाहूया. तर कढईमध्ये मी हे नारळ किसून घेतला आहे आधी आणि तो तुपामध्ये मस्त भाजून घ्यायचा छानपैकी. आणि जोपर्यंत म्हणजे त्याचं मॉइश्चर जाईल तोपर्यंत भाजून घ्यायचा. बाहेर असा खूप छान पाऊस पडत आहे आणि घरामध्ये आपण असं स्वादिष्ट असं काहीतरी वेगळं बनवलं ना, शेजाऱ्यांना देखील माहिती पडतं. इथे 1 वाटी मी साखर टाकली आहे आणि नारळाचं म्हणजे खव देखील 1 वाटीच आहे फुल. तर मी अशा प्रकारे घेतलं आणि इथे मी थोडंसं दूध घातलं आहे. तुम्ही म्हणणार खूप कमी घातलं आहे, तर तसं नाही. तुम्ही पहिले पहा, त्यानंतर तुम्हाला कळेल. इथे व्हॅनिला एसेन्स टाकला आहे. आता हे मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर हे काढून घेणार अर्धं काढून घेणार. अर्ध्यामध्ये मी टाकणार आहे इलायची पावडर टाकली क्रश केलेली अशी छानपैकी. आधी आपण व्हॅनिला एसेन्स टाकला, तो एक फ्लेवर आणि हा आहे. आणि त्यानंतर मी इथे ओरिओ बिस्किट घेणार आहे. एकच ओरिओ बिस्किट आपल्यासाठी बस आहे 10 वाला. त्यानंतर हे दूध घेणार आहे. म्हणजे पात्याला थोडंसं दूध घेतलं, त्याच्यामध्ये खूप सारी मलाई आहे दुधाची. आणि ते छानपैकी गरम करून त्याच्यामध्ये व्हाईट कलरचं म्हणजे क्रीम टाकणार आहे ओरिओ बिस्किटची. आणि वरील बिस्किट देखील आपण यूज करणार आहोत. हे मस्तपैकी मिक्स करून घेणार आहे. डीमार्टमध्ये मिळते ना, डीमार्टमध्ये बदाम पावडर जी 5लाच असते, 5 रुपयाला. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते. ते टाकलं आणि डेअरी मिल्क म्हणजे मिल्क पावडर टाकली आहे 10 वाली. तर खूप सोपी आणि सुंदर आणि स्वस्त अशी रेसिपी बनवली आहे. प्लेटमध्ये जे आधी काढलेलं सारण काढून ठेवते, नंतर त्याचा उपयोग होणार आहे त्यासाठी. तर त्यानंतर इथे मी तव्यामध्ये थोड्याशा तुपामध्ये शेवई भाजून घेणार आहे. थोडीशी आधीच भाजलेली असते, पण आधी थोडासा फ्लेवरसाठी त्याच्यामध्ये मी व्हॅनिला एसेन्स टाकणार आहे. त्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी म्हणजे नाही का कोणताही पॅन घ्या किंवा पाटी घ्या, त्यामध्ये तुम्ही हे आधीचं मिक्सर टाका जे आपण व्हॅनिलाचं टाकलं